मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वात मोठे आंदोलन छेडले गेले असताना आता राज्यातील जाणते नेते शरद पवार यांनी याबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे। 72% आरक्षण तामिळनाडूमध्ये होऊ शकते, याचा अर्थ घटनेत बदल करता येऊ शकतो। घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सुटू शकतो। यासाठी काही धोरणात्मक निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेणे गरजेचे आहे। आरक्षण देण्यासंबंधित सुप्रीम कोर्टाने काही निकष आहेत, त्यानुसार 50 ते 52% त्यापेक्षा आरक्षण देता येऊ शकत नाही। मात्र तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये 72% आरक्षण दिले आहे आणि ते आरक्षण सुप्रीम कोर्टात देखील टिकले आहे। केंद्र सरकारला त्यामध्ये निर्णय घ्यावा लागतो। वेळप्रसंगी घटनेमध्ये बदल करून संसदेमध्ये असे निर्णय घ्यावे लागणार आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे। शरद पवार यांची आरक्षणासंबंधीची ही भूमिका कितपत योग्य आहे, तुम्हाला काय वाटते, आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला आत्ताच सबस्क्राईब करा।